काढली आकृती. थोडं लक्षात घ्या, थोडं लक्ष द्या. आता हा याच्या विरुद्धक आहे, माहिती आहे ना, कळतो ना एवढं. आरच्या विरुद्धक कोण आहे तर जी आहे, आणि बीच्या विरुद्धक कोण आहे डी आहे, आणि बी सोबत कोण आहे किंवा बीच्या विरुद्ध कोण आहे. तर आपल्याला अशी आकृती काढून घ्यावं लागेल. बघा या पद्धतीने, ही इथे स्टार असेल, इथे असा असेल, आणि ते या पद्धतीचं हॅश असेल, इथे बरोबरचं चिन्ह असेल, अशा पद्धतीचं. ठीक आहे ना. हे 1 2 3 आणि 4 जर एकत्र केले आपण तर आकृती अशी तयार होते. कळलं का. हे बघा वरचं असेल, कळत आहे, हा बाजूचा असा स्टार, कळत आहे की नाही. ठीक आहे. हां सांगा आता, हे याच्या विरुद्ध आहे, सोबत चालेल का नाही. तर आर सोबत जी जमत नाही. आर सोबत जी आहे का कुठे पा नाहीये, अडचण नाहीये. बी सोबत पी जमत नाही. बी सोबत पी आहे का कुठे नाहीच आहे का नाहीये. हा त्यानंतर बी सोबत हा जमत नाही, बीच नाहीये, अडचणच नाहीये. आता काय करायचं. आता अडचण काय मला एक सांग. आरला काय लागलेला आहे, आता याच्यावरून जावं लागते बरं आपल्याला चिन्हावरून. आता या आरला हा लागलेला आहे, आहे ना. मला एक सांग, आर कुठे आहे इथे, ते बघा इथे आर. बघा आरच्या या साईडला हा आला, चालतो का असा. हा इथं असायला पाहिजे ना, असा आलं, इथे असायला पाहिजे किंवा इकडे असायला पाहिजे किंवा इकडे किंवा इथं असायला पाहिजे, पण तो डायरेक्ट इकडे गेला, याचा अर्थ हा चुकला. हे बघा असा पाहिजे. आर सोबत आहे ना लागून, अजून आर दिसत आहे, हे बघा आहे इथे, येत्या लक्षात. आता इथे बघा आर सोबत हाय, चालतो का नाही, म्हणजे हाय गेला. हे दोन तर कटलेच एका सेकंड, आलं का लक्षात. आता पी सोबत हॅश पाहिजे, आलं लक्षात. पी आहे का इथे, हे बघा पी सोबत हॅश आहे, याच्यात पी नाहीये म्हणजे अडचण नाहीये सध्या तरी, येत्या लक्षात. त्याच्यानंतर जी सोबत बरोबर पाहिजे तुम्हाला, जी इथे आहे का, आहे का जी नाही, अडचण नाही. त्यानंतर काय पाहिजे, बी सोबत स्टार. हा हे बघा बी सोबत स्टार आलाय, त्याचा अर्थ हे जवळपास बरोबर आहे आणि हे बरोबर आहे. कळत आहे का, हो की नाही. पहा इथे क्लिअर आहे. हे बरोबर का बरं आहे, आर सोबत असं चालतो आपल्याला, बघा आर सोबत चालते आणि पी सोबत हा चालतो, चालतो ना. मग पी सोबत बघा आहे, म्हणजे राईट आकृती आहे. कळत आहे का. आता इथे हा बघा बी सोबत स्टार चालतो आपल्याला, बी सोबत स्टार आहे ना, आणि आर सोबत हा चालतो का आर सोबत हा, त्याचा अर्थ हे दोन्ही बरोबर आहे. म्हणजे आकृती बी आणि सी, आकृती बी आणि सी पर्याय क्रमांक 2 हे बरोबर आहे. क्लिअर, कळत आहे का. चला लिहून घ्या.